चपात्या किंवा पोळ्या बनवताना काही जणांना एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे चपाती बनवल्यानंतर ती गरम असताना तर छान मऊ असते, पण जशी चपाती थंड होते तशी ती कडक होत जाते किंवा मग वातड होते. किंवा मग तुमच्या ज्या पोळ्या खूप छान पांढऱ्या शुभ्र येत नसतील तर त्यासाठी साधी सोपी गोष्ट करायची, ती म्हणजे अशी. एकतर कणिक मळताना त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं आणि त्यानंतर कणिक मळून घ्यायची. आता कणिक मळल्यानंतर ती 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवायची नाही, लगेच पोळ्या बनवायला घ्यायच्या, तरच पोळ्या पांढऱ्या शुभ्र येतील. आणि कणकेमध्ये तेल टाकल्यामुळे आपल्या ह्या ज्या पोळ्या आहेत किंवा चपात्या आहेत ह्या संपेपर्यंत छान मऊसूद अशा राहतात. आता पोळी जर टम्म फुगलेली हवी असेल तर त्यासाठी पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची, म्हणजे पोळी छान टम्म अशी फुगते. पोळी भाजत असताना तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, तेल लावून हा तवा पुसून घ्यायचा आणि त्यानंतर यावरती पोळी भाजायची, म्हणजे पोळी करपत नाही, खूप छान भाजली जाते. तसंच पोळी जेव्हा आपण भाजून ठेवतो तर ती सुरुवातीला अशा प्रकारे चाळणीवर ठेवायची आणि नंतर तुम्ही डब्यात ठेवू शकतात. आता दुधी भोपळ्याचे जेव्हा आपल्याला पराठे बनवायचे असतात तर बऱ्याचदा आपल्याला हा प्रॉब्लेम येतो की पराठ्यांचं पीठ भिजून ठेवल्यानंतर पहिला दुसरा पराठा तर व्यवस्थित होतो, पण पुढचे पराठे बनवताना दुधी भोपळा हा खूप पाणी सोडतो आणि आपलं जे पीठ आहे ते अगदी सैल होत जातं आणि शेवटचा पराठा लाटेपर्यंत त्याचं थालीपीठ थापावं की काय असं होतं. तर मग असं होऊ नये ह्याकरता काय करायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे दुधी भोपळ्याचे पराठे बनवताना जेव्हा आपण पीठ भिजतो तर गव्हाच्या पिठासोबत ह्या पिठात टाकायचं आहे तांदळाचं पीठ आणि त्यासोबतच बेसन पीठ. तर तांदळाच्या पिठामुळे हे जे मॉइश्चर आहे किंवा हे जे पाणी आहे ते शोषलं जाईल आणि बेसन पिठामुळे आपले हे जे पराठे आहेत ते थोडे खरपूस व्हायला मदत होईल. दुसरी गोष्ट म्हणजे दुधी भोपळ्याचे पराठे असो, भाजी असो किंवा कुठलाही पदार्थ बनवण्यापूर्वी दुधी भोपळा थोडासा खाऊन पाहायचा. जर कडवट लागत असेल तर तो अजिबात वापरायचा नाही. तसा दुधी भोपळा हा शरीरासाठी हानिकारक असू शकतो. मेथीची भाजी निवडताना एक खूप महत्त्वाची अशी काळजी घ्यायची असते, ती म्हणजे अशी की भाजी आपण तर निवडून घेतो, पण आपण फक्त हिरवी पानं पाहतो. तर ह्या पानांवरती जर असे पांढरे डाग असतील तर ही पानं आपल्याला फेकून द्यायची आहेत, कारण पानांवरती जर पांढरे डाग असतील तर हे असतं आळ्यांचं किंवा बारीक अशा किड्यांचं घर. तर त्यासाठी जर मेथीच्या भाजीवरती असे पांढरे डाग असतील किंवा हे पानं पांढरे असतील तर हे पानं काढून टाकायचे. पुऱ्या बनवताना, घारगे बनवताना किंवा मग भटुरे बनवताना हे पदार्थ जर तेलकट होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी एक छोटीशी युक्ती आहे, ती अशी की हे जे सगळे पदार्थ आहेत, पुरी असो, घारगे असो किंवा भटुरे असो, हे तळताना तेल चांगलं कडकडीत गरम ठेवायचं, गॅसची फ्लेम हायच ठेवायची. आणि दुसरी गोष्ट अशी की पुरी तेलात सोडल्यानंतर एका बाजूने एकदाच तळायची, म्हणजे एका बाजूने पुरी पूर्णपणे तळून घ्यायची, त्यानंतर ती उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा पूर्ण तळून घ्यायची आणि लगेच ती तेलातून बाहेर काढायची. यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही. पोहे बनवताना आपल्याला किती पोहे घ्यायचं याचं प्रमाण जर सुचत नसेल तर त्यासाठी एक साधी सोपी ट्रिक आहे. जेवढ्या लोकांसाठी पोहे बनवायचे तेवढे मूठ भरतील एवढे पोहे घ्यायचे, म्हणजे एवढे पोहे बरोबर प्रत्येकी एक प्लेट भरून होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोहे छान चाळून घ्यायचे. आता हे पोहे भिजून घ्यायचे, ही जी प्रोसेस आहे ही सगळी आपल्याला सगळ्यात आधी करायची आहे. पोहे भिजवले म्हणजे धुवून घेतले की त्यानंतर मग आपले कांदा वगैरे चिरायला घ्यायचा, म्हणजे जेवढ्या वेळात आपला कांदा चिरून होतो तोपर्यंत हे पोहे अगदी व्यवस्थित भिजतात. दुसरी गोष्ट, पोहेंमधले जर शेंगदाणे छान खरपूस असे हवे असतील तर त्यासाठी सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घ्यायचे, मध्यम गॅसवरती तळायचे आणि हे बाजूला काढून घ्यायचे. आणि त्यानंतर पोहेंना फोडणी देऊन झाली, अगदी व्यवस्थित पूर्णपणे पोहे तयार झाले की त्यानंतर वरून हे शेंगदाणे टाकायचे. ह्यामुळे काय होईल, शेंगदाणे छान खरपूस राहतील. जेव्हाही आपण शेंगदाण्याच्या चटणीसाठी म्हणा किंवा भाजीसाठी किंवा शेंगदाण्याचा कूट बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतो, तर हे शेंगदाणे भाजत असताना मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती भाजायचे, हाय फ्लेमवर भाजायचे नाहीत. मध्यम गॅसवरती शेंगदाणे भाजले तर छान खरपूस असे होतात. दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाणे भाजत असताना त्यावरती 2-3 चमचे असं पाणी शिंपडायचं, ज्यामुळे
हे शेंगदाणे खूप छान खरपूस भाजले जातात. दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाण्यांचं जे साल आहे ते अगदी पटकन निघतं, कारण आपण त्यावर थोडंसं पाणी टाकलेलं असतं. जेव्हाही आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो तर बऱ्याचदा आपली ही कंप्लेंट असते की साबुदाण्याची खिचडी चिवट होते. तर ही खिचडी चिवट होऊ नये, छान मोकळी सुटसुटीत व्हावी आणि तरी सुद्धा छान मऊ व्हावी, तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, साबुदाण्याची खिचडी परतत असताना त्यामध्ये आपल्याला 4-5 चमचे दूध टाकायचं आहे. आता साबुदाण्याच्या क्वांटिटीवरती हे दूध अवलंबून आहे. तर अगदी थोडंसं दूध आपल्याला या खिचडीसाठी लागतं आणि दूध टाकल्यानंतर हे पुन्हा छान परतून घ्यायचं. यामुळे खिचडी छान मऊ होते आणि मोकळी सुटसुटीत सुद्धा होते. पत्ताकोबीची भाजी बनवताना जर समजा पत्ताकोबीचा गड्डा हा मोठा असेल तर आपण बऱ्याचदा काय करतो की अर्धा गड्डा चिरून घेतो आणि उरलेला जो गड्डा आहे तो फ्रीजमध्ये ठेवतो. पण हा फ्रीजमध्ये ठेवलेला जो पत्ताकोबी आहे तो काही दिवसांनी त्याचा हा जो वरचा भाग आहे हा काळपट दिसतो आणि मग तसा पत्ताकोबी शिळा झाल्यामुळे आपल्याला बनवायला नकोसा वाटतो. तर हा पत्ताकोबी जर असा शिल्लक असेल आणि आपल्याला फ्रीजमध्ये जर ठेवायचा असेल तर काय करायचं, आपण जेव्हाही पत्ताकोबी चिरतो तेव्हा अशी त्याची मोठी जी पानं आहेत ती आपण बाजूला काढून घेतो. तर ह्या पानांमध्येच आपल्याला हा पत्ताकोबीचा उरलेला जो गड्डा आहे तो असा गुंडाळून ठेवायचा आहे. यामुळे काय होईल, जो पण भाग पत्ताकोबीचा चिरला गेलेला आहे तर तो काळपट पडणार नाही आणि आपल्याला नंतर जेव्हाही आपण ही भाजी बनवू तर तेव्हा हा पत्ताकोबी फ्रेशच मिळेल. असं पानांमध्ये गुंडाळल्यानंतर हवं तर तुम्ही याला रबर लावून ठेवू शकतात किंवा मग दोऱ्याने गुंडाळून ठेवू शकतात किंवा मग अशा पद्धतीने एखाद्या कॅरी बॅगमध्ये ठेवा, म्हणजे हा पत्ताकोबी छान फ्रेश राहील. कुठल्याही डाळीची जेव्हा आपण भाजी किंवा आमटी बनवतो तर तेव्हा सुरुवातीला आपण ही डाळ उकळून घेतो, म्हणजे थोडीशी शिजवून घेतो. तर ही डाळ शिजवत असताना अशा पद्धतीने पाण्यावरती आपल्याला थोडासा फेस आलेला दिसतो. हा जो फेस आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे, कारण बऱ्याचदा आपल्याला ही तक्रार असते की डाळ खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा मग जळजळ होते. तर हे सगळं ह्या फेसमुळे होत असतं. जर आपण डाळ शिजवताना हा जो वरती आलेला फेस असतो हा काढून टाकला तर डाळ खाल्ल्यानंतर जो वातुळपणा असतो किंवा ॲसिडिटीचा त्रास असतो तो होणार नाही. टिप नंबर 3 आहे, जेव्हाही आपल्याला मसाला कढी बनवायची असते, म्हणजे जे आपण वाटण मिक्सरमधून वाटून मग ती कढी बनवतो, तरी अशा मसाला कढीमध्ये फोडणीमध्ये आपल्याला थोडेसे मेथीदाणे टाकायचे. 5-6 मेथीदाणे टाकले तरीसुद्धा ह्या मसाला कढीला चव खूप छान येते. आणि आपली जी नेहमीची साधी कढी असते ज्यामध्ये आपण फक्त हिरवी मिरची टाकतो, बाकी लसूण आलं हे वाटण टाकत नाही, तर त्या कढीमध्ये मेथीदाणे नाही टाकले तरी चालेल. पण ही जी मसाला कढी आहे हिच्यात मेथीदाणे आवर्जून टाकावे, खूप छान चव लागते. तसंच कढी उकळल्यानंतर त्यात मीठ टाकावं, म्हणजे कढी फाटत नाही.